आजच्या व्हिडिओमध्ये मी नवनाथांची संपूर्ण धार्मिक कथा सांगणार आहे. जे नवनाथ आहे त्यांचे नाव आणि त्यांची थोडक्यात कथा या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे. कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने नवनारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले. त्यावेळेस सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसलेला होता. जवळ उद्धवही होता. इतक्यात कवी, हरी अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिप्पलायन, आविर्होत्र, ऐरहोत्र, चमस, द्रुमिल, ध्रुवमीन आणि करभंज असे 9 नारायण तेथे येऊन दाखल झाले. त्यास पाहताच श्रीहरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यांस आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले. नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली. तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणले असे नवनारायणांनी श्रीहरीस विचारले. तेव्हा त्यांनी त्यास सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहे. जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात त्याचप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रकट होऊ. श्रीहरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे. त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा. तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका. तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणारच आहेत. प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुलसीदास होऊन येईल. शुकमणी हा कबीर होऊन येईल. व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल. जाबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल. मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव ह्या नावाने अवतार घेऊन येणार आहे. कैलासपती शंकर हा निवृत्तीनाथ होईल. ब्रह्मदेव हा सोपानदेव होईल आणि नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल. आदिमाया ही मुक्ताबाई होईल. हनुमंत हा रामदास होईल. मजसी रममान होणारी जी कुब्जा तो जनीदासी या नावाने उघडकीस येईल. मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू. कोणी व कुठे अवतार घ्यावा याची द्वारकाधीश यांनी थोडक्यात सर्वांना माहिती दिली. सर्वात पहिले म्हणजेच मच्छिंद्रनाथ, पराशर ऋषींचा पुत्र जो व्यास मुनी, त्याने भविष्य पुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे की पूर्वी ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले. त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे. पैकी थोडासा भाग 3दा यमुनेत पडला. त्या 3 भागांपैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला. ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळले. तिच्या उदरात कवी नारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात ते प्रकट व्हावे. जालिंदरनाथ, शंकराने तृतीय नेत्रांपासून अग्नी काढून जाळून टाकिला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे. यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्यांच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे. ते अशा रीतीने की कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे. त्याच्याच वंशात बृहद्रव्या राजा हवन करील तेव्हा द्विमुधन अग्निगर्भ सांडील. त्या प्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रकट व्हावे. वटसिद्ध नागनाथ, त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता. तो तिने प्राशन केला. मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांनी आहुती दिली. त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषींनी वडाच्या झाडाखाली लपवून ठेविले. पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली. ते अंडे अजून तेथे होते तसे आहे. त्यात आविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे. गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल. त्यात सूर्य आपले वीर्य सांडील. ते उकिरडामय असेल. त्यात हरिनारायणाने गोरक्ष या नावाने प्रकट व्हावे. सरपटीनाथ, दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभासमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्या समयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली. मग ते वीर्य रगडून चौफेर केले. त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले. त्याचे 60,000 वाल किल्ले ऋषी झाले. दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले.
ते कुश बेटात गेले. ते अद्यापि तेथे तसेच आहे. यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रकट होऊन सरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे. भर्तरीनाथ. भर्तरी या नावाने भिक्षपात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेविले होते. त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले. ते त्याने भर्तृहरी तसेच जपून ठेवले आहे. त्यात ध्रुव मीन नारायणाने संचार करून भर्तरी या नावाने अवतीर्ण व्हावे. कानिफनाथ. हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यातले थोडेसे जमिनीवर पडले. त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्धाने संचार करून कानिफा या नावाने प्रकट व्हावे. गहिनीनाथ. गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला. त्यात करभंजनाने संचार करावा अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजून करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदरचलावर गेले. तेथे शुक्राचार्याच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण पृथ्वीवर कलियुगात जन्म घेऊन अवतार कार्य करू लागले. रामकृष्ण हरी.